अरे भावांनो, आजपर्यंत देशासाठी सैनिक देण्यासाठी माझा शूरवीर सातारा कधीच मागे नाही पडला. आणि आज एक दुर्दैवी घटना घडली. जम्मू काश्मीर मधील उरी सेक्टर मध्ये एका युनिटमध्ये प्रशिक्षण चालू असताना हातामध्ये हँड ग्रेनेडचा स्फोट होऊन महाराष्ट्रातील 2 जवानांचा मृत्यू झाला. आणि यामध्ये त्यांना वीर मरण प्राप्त झाले, ज्यामध्ये साताऱ्यामधील कराडमधील शहीद अर्जुन राजेंद्र जाधव आणि महाराष्ट्रामधील विक्रम चव्हाण हे 2 सैनिक समाविष्ट होते. आता ही घटना नक्की घडली कशी, त्यांच्या परिवारामध्ये आता सध्या काय परिस्थिती आहे, आतापर्यंत त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड काय होतं, कशी त्यांच्या परिवाराला त्यांची जास्त गरज होती, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यांना एक छोटासा मुलगा आहे, त्यांना आई वडील आहेत आणि त्यांची पत्नी आहे. आणि त्यांच्या मुलाचा पहिलाच आता बर्थडे होता, म्हणजे वाढदिवस होता, जो एकदम सोहळ्यामध्ये करण्यासाठी ते स्वतः येणार होते घरी. पण यायच्या अगोदरच ही घटना घडली. बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये ते भरती झालेत आणि राष्ट्रीय रायफल्स 8 RR या युनिटमध्ये ते कार्यरत होते. आणि एका प्रशिक्षणादरम्यान हँड ग्रेनेड, तुम्हाला माहित असतो, हँड ग्रेनेड अचानक त्याचा स्फोट झाला. आता काय टेक्निकल एरर आला असेल किंवा काय झालं असेल याची डिस्क्लोज माहिती तुम्हाला नाही देता येणार, पण अशा प्रकारची घटना घडली आणि त्यामध्ये आपल्या सातारचे अर्जुन राजेंद्र जाधव हे जवान शहीद झाले. भावांनो, आजकालच्या धावपळीच्या जिंदगीमध्ये कुणालाच कोणाकडे